पंचवटी परिसरात सोमवारी मध्यरात्री एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे। गेल्या 20 दिवसात घडलेली ही दुसरी घटना असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। डबल राष्ट्रपती पदक प्राप्त असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या बदलीची मागणी आता नागरिकांकडून जोर धरते। कारंजा परिसरामध्ये सोमवारी रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अतुल सूर्यवंशी राहणार म्हसरूळ या तरुणाचा पेवर ब्लॉकने डोक्यात मारून खून केला। ही घटना पंचवटी कारंजा पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। यावेळी अतुल नरोत्तम भवन समोरील रस्त्याने चालत जात असताना काही अज्ञात हल्लेखोर त्याच्या दिशेने आले। त्यांनी अचानक अतुलला अडवलं आणि वाद घालण्यास सुरुवात केली। वाद विकोपाला गेल्यानंतर हल्लेखोरांपैकी एकानं जवळच पडलेला पेवर ब्लॉक उचलला आणि अतुलच्या डोक्यामध्ये जोरदार वार केला। या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या अतुलला तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे। तर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध घेतला जातोय। तसेच नागरिकांनी या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या बदलीची मागणी केली आहे। कड यांच्या कार्यकाळामध्ये गुन्हेगारीत वाढ झाली असून त्यांना गुन्हे रोखण्यात यश आलं नाही असा आरोप देखील नागरिकांनी केलाय। घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे, तर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय।